महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 96.9% लागला. यंदाही 10वीच्या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली असून त्याचे प्रमाण सर्वाधिक 98.3% आहे. पलूस तालुक्याचा सर्वाधिक 98.10% निकाल लागला. जिल्ह्यातील तब्बल 293 शाळांचा निकाल 100% लागलाय. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10वीच्या निकालात 0.57% घट झाली. कोल्हापूर विभागात जिल्ह्याने 3रा क्रमांक पटकाविला आहे. मागील आठवड्यात 12वीचा निकाल लागला होता, त्यानंतर 10वीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला निकाल मोबाईलवर पाहिला. काही भागात नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली. दुपारी 3 वाजेपर्यंत निकालाचे सर्व चित्र स्पष्ट झाले होते. निकालाच्या प्रिंट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. कोल्हापूर विभागाचा निकाल 96.87% लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 97.52% लागला. सातारा जिल्ह्याने 2रा क्रमांक पटकावला असून त्यांचा निकाल 96.75% आहे. सांगलीचा निकाल 96.9% लागला असल्याने विभागात 3रे स्थान मिळाले आहे. जिल्ह्यात 652 माध्यमिक शाळा आहेत. या शाळेतील 38,722 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी 38,492 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 36,989 जण उत्तीर्ण झालेत. केवळ 1,503 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मागील महिन्याभरापासून भाजप जिल्हाध्यक्षपदांच्या निवडीला अखेर मुहूर्त लागला. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिग्गजांना धक्का दिलाय. भाजप नेतृत्वाने शहरात प्रकाश ढंग यांच्यावरच विश्वास दाखवला असून ग्रामीणमध्ये पुन्हा वाळवा तालुक्याला संधी देताना सम्राट महाडिक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना पुन्हा एकदा वेटिंगवरच राहावे लागतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. 15 दिवसापूर्वी या निवडीसाठी शहर आणि ग्रामीण पक्ष निरीक्षकांनी बैठक घेऊन विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची मते घेतली होती. त्यांच्याकडून इच्छुकांचे प्रत्येकी 3 प्राधान्यक्रम घेतले होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा होती. निशिकांत पाटील हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादीत गेल्याने त्यांच्या जागी माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेल्या बैठकीत ग्रामीणच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छुकांचे प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सम्राट महाडिक यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी देत राज्य नेतृत्वाने धक्का दिला आहे. कडेगाव तालुक्याला यापूर्वी संधी मिळाली आहे, तर वाळवा तालुक्यातून निशिकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा वाळवा तालुक्याला संधी देण्याच्या निमित्ताने सम्राट महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाळवा शिराळा तालुक्यात पक्ष भक्कम करण्यासाठी भाजपने सम्राट महाडिक यांना पसंती दिली आहे. सांगलीतील सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंड हकीक उल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला साहा याचा खून पूर्व वैमनस्यातूनच झाल्याचे तपासात समोर आले आहे. संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांनी 3 संशयितांना 5 तासात गजाआड केले, तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य 2 संशयित पसार आहेत. तुषार संजय झिंजुरुटे, श्रीकांत दुर्योधन ढगे, तन्वीर हरुण जमादार अशी त्या संशयितांची नावे आहेत. मृत फुलवा आणि संशयित तुषार यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून काटा काढण्यात आल्याची कबुली देण्यात आली आहे. संजय गडदे, अमन नागार्जी हे 2 संशयित पसार असून पोलीस शोध घेत आहेत. फुलवा साहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो प्रकाशनगर परिसरात राहण्यास असून भंगार व्यावसायिक आहे. काल दुपारी 3च्या सुमारास सह्याद्रीनगर येथे तो आला असता त्याच्यासोबत मित्र देखील होता. दुपारी 4:30च्या सुमारास सह्याद्रीनगर येथील रिक्षा थांब्याजवळ साहा बाकड्यावर बसला होता. त्यावेळी संशयित तेथे आले. तुषार झिंजरुटे याच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वाद घातला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी धारदार हत्याराने हातावर हल्ला केला व दगडाने ठेचून खून केला. परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करून संशयितांची नावे निष्पन्न झालीत. त्यानंतर संजयनगरसह LCBची पथके रवाना झाली. संजयनगर पोलीस ठाण्यातील पथक गस्तीवर होते. त्यावेळी संशयित तुषार झिंजुरुटे व श्रीकांत ढगे हे दोघे मिरज रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती
अंमलदार कपिल साळुंके यांना मिळाली। त्यांच्यासह पथकाने तातडीने छापेमारी करून दोघांना ताब्यात घेतले, तर तिसरा संशयित तन्वीर जमादार हा कसबे डिग्रज स्मशानभूमी परिसरात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यालाही ताब्यात घेतले। सोबत अल्पवयीन मुलगाही ताब्यात घेण्यात आलाय। तुषार याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या रागातूनच काटा काढण्याची कबुली संशयितांनी दिली। कर्नाटक सरकारकडे भूसंपादनासाठी पैसे नाहीत, त्यामुळे कर्नाटक सरकार सध्या तरी अलमट्टी धरणाची उंची वाढवणे शक्य नसल्याचे मत कृष्णा कुटुंब आणि जलबिरादरीचे आप्पासाहेब यर्नाळ आणि अण्णासाहेब अडाहळी यांनी सांगलीत व्यक्त केले। अलमट्टी आणि हिप्परगी अधिकारी सांगलीकरांशी लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले। वसंतदादा स्मारकावर या यात्रेतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी सांगलीकरांशी संवाद साधला। त्यांनी नदी प्रदूषण ही जागतिक समस्या बनली असून शालेय अभ्यास व जलजागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। चला नदीला जाणूया अभियानांतर्गत कृष्णा कुटुंब परिवाराच्या वतीने अलमट्टी ते महाबळेश्वर कृष्णा नदीकाठ यात्रेचे सांगलीत आगमन झाले। 2 दिवसापूर्वी कर्नाटकातून जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चूक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही यात्रा मंगळवारी सांगलीतून कराडला पोहोचली। बुधवारी महाबळेश्वरमध्ये जलपुरुष राजेंद्र सिंह राणा यांच्या उपस्थितीत या यात्रेची सांगता होणार आहे। उगमाजवळ झालेली वृक्षतोड, नदीपात्रातील अतिक्रमणे, बेसुमार वाळू उपसा, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, खत आणि केमिकल फॅक्टरी यांच्यातून प्रक्रिया न करताच मिसळले जाणारे सांडपाणी आदी कारणामुळे कृष्णा नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, असे स्पष्ट मत आंध्र प्रदेशचे सत्यनारायण बोलीशेट्टी यांनी व्यक्त केले। नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। प्रदूषणामुळे कृष्णेचे पाणी सी आणि डी वर्गात गेल्याने ते पिण्यायोग्य राहिले नसल्याचे मत कर्नाटकच्या वाल्मीचे निवृत्त संचालक डॉक्टर राजेंद्र पोद्दार यांनी मांडले। उगमापासून विविध आघातामुळे कृष्णेचे अस्तित्व धोक्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी डॉक्टर नर्मदा, डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनीही जलसाक्षरतेसंबंधी मते मांडली। महापालिकेत सार्वजनिक विद्युत वीज बिलात सुमारे 5,35,00,000चा घोटाळा झाला आहे। याची SIT चौकशी रखडल्याने सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे यांनी महापालिकेसमोर आत्मक्लेश उपोषण केले। तातडीने चौकशी सुरू करून दोषींना बेड्या ठोका अशी मागणी बर्वे यांनी उपोषणाद्वारे केली आहे। महापालिकेच्या इमारतीवर बर्वे यांनी उपोषण केले। ते म्हणाले, महानगरपालिकेतील सार्वजनिक विद्युत वीज बिल घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्त मुंबई यांनी 1 वर्षापूर्वी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी SIT कमिटी स्थापन केली होती, परंतु आज अखेर त्या कमिटीमार्फत काहीही साध्य झाले नाही। महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन एकमेकांवर अडचणी ढकलत आहेत। जवळपास 5,35,00,000 रुपयांचा हा घोटाळा आहे। यामध्ये महापालिकेचे नुकसान झाले तरीसुद्धा वसुली होत नाही। यासाठी माझा आत्मक्लेश उपोषण केले असल्याचे बर्वे यांनी सांगितले। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे, बिपिन कदम, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, अजय इनामदार, नानासाहेब शिंदे, सूरज पवार, सुनील सलगर, विश्वास सुतार आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। इस्लामपूर नेहरूनगर येथील दत्तकृपा मोटर गॅरेजला भीषण आग लागल्याने 4 चाकी कार, 2 मोटरसायकल, घरातील प्रापंचिक साहित्य असे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। सुमारे 15 लाखांचे यात नुकसान झाले। मध्यरात्री 12:30च्या सुमारास हा प्रकार घडला। इस्लामपूर नेहरूनगर येथे योगेश सूर्यवंशी यांनी दत्तकृपा मोटर गॅरेज आहे। गॅरेजच्या पाठीमागील बाजूस ते कुटुंबियांसह वास्तव्यात आहेत। मंगळवारी रात्रीच्या सुमारास दत्तकृपा मोटर गॅरेजला आग लागली। धुराची लोट व आगीच्या ज्वालामुळे योगेश सूर्यवंशी यांना जाग आली। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। याबाबतची माहिती इस्लामपूर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबास दिली गेली। हाकेच्या अंतरावर असणारा पाण्याचा बंब तब्बल अर्धा तास उशिरा घटनास्थळी पोहोचला। तोपर्यंत खासगी बंबने आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता। आग आटोक्यात आली, परंतु त्यामध्ये 4 चाकी दुचाकी जळून खाक झाले। गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी असलेली मारुती सुझुकी कार, बोलेरो सफारी, 2 मोटरसायकल, 407 टेम्पो तसेच घरातील प्रापंचिक साहित्य, कपडे, धान्य, भांडी, टीव्ही, फ्रीज, पिठाची गिरण तसेच गॅरेजमधील एअर कॉम्प्रेसर, इलेक्ट्रिक गन, स्पॅनर सेट, ऑइल जॉक, गिअर गाडा, टूल बॉक्स, किट्स, स्पेअर पार्ट, ॲक्सेसरीज
गॅरेजचा व घराचा लोखंडी पत्रा असे सर्व मिळून 15 लाख रुपयांचे आगीमध्ये नुकसान झाले आहे। याबाबतची फिर्याद योगेश विलास सूर्यवंशी यांनी दिली आहे। मागील आठवड्यापासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले। जोरदार वाऱ्यासह मिरज पूर्व भागातील अनेक गावात जोरदार पावसाने झोडपले। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। दरम्यान सांगली शहर परिसरात पावसाचा शिडकावा झाला। गेले 2 दिवस जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा देण्यात आला होता। सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता। जिल्ह्याच्या पूर्व भागात 5:30च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। मिरज शहरासह मालगाव, सुभाषनगर, खंडेराजुरी, बेळंकी परिसरात जोरदार पावसाने झोडपून काढले। पावसाचा जोर मोठा असल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले। काही गावातील सखल भागांमध्ये पावसाने पाणी साचून सर्वत्र पाणी तुंबले होते। वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। पश्चिम भागातील वाळवा, पलूस, मिरज पश्चिम तालुक्यात ढगाळ वातावरण राहिले, मात्र काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली। गेल्या 2 दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्याने अंगाची लाही होत आहे। उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे। मिरज येथील शासकीय रुग्णालयात 3 दिवसांचे बाळ चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4घांची समिती गठीत केली होती। या समितीने रुग्णालयातील परिचारिका आणि सामान्य कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आहे। वास्तविक एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यावर यामध्ये कारवाई केली गेली नाही। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारे तसेच अधिष्ठाता प्रकाश गुरव यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव हे रजेवर गेल्यानंतर त्यांनी प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉक्टर अहंकारे यांना कार्यभार 1 मे 2025 पासून दिला आहे। पण हे प्रकरण 3 मे 2025 रोजी झाल्यानंतर प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारे यांनी 5 डॉक्टरांची समिती गठीत केली होती। ती वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून केली होती का याची सखोल चौकशी व्हावी। डॉक्टर अहंकारे यांनी कागदोपत्री चौकशी समिती गठीत केलेला आदेश वरिष्ठ कार्यालयास पाठवलेला होता का? तसेच या चौकशी समितीने या प्रकरणाचा चौकशी करत असताना फक्त नर्सेसचे जबाब घेतले का इतर डॉक्टरांचे व कर्मचारी यांचेही चौकशी करून जबाब नोंदवले आहेत का याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। महापालिका क्षेत्रात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते, मात्र हे कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत। त्यामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे बनली आहे। तातडीने जिल्हा नियोजन समितीने मनपा क्षेत्रात दर्जेदार CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी नागरिक जागृती मंचच्या वतीने पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। गेल्या 2-3 वर्षापासून मनपा क्षेत्रातील बहुतांश CCTV कॅमेरे हे बंद पडलेले आहेत। कॉलेज कॉर्नर येथे अपघात झाला, त्यानंतर अपघातातील फुटेज तपासण्यासाठी कॅमेरे तपासण्याची वेळ आली, त्यात सदर कॅमेरे बंद असल्याचे उघडकीस आले। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लहान बाळ चोरण्याची घटना घडली, त्यावेळी कॅमेऱ्यांची तपासणी केली पण ते देखील बंद असल्याचे आढळून आले। ही बाब गंभीर आहे। अत्याधुनिक पद्धतीचे व दीर्घकालीन असे CCTV कॅमेरे तात्काळ बसविणे आवश्यक आहेत। जिल्हा नियोजन समितीचे बजेट 500 कोटी आणि 600 कोटी रुपये असते, मात्र त्या निधीचा उपयोग लोकांच्या सुरक्षेसाठी होणे आवश्यक आहे। तसेच सार्वजनिक मंडळे, व्यापारी, उद्योजक यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 1 कॅमेरा बसविण्याचे आवाहन केले होते। काही मंडळांनी शामरावनगर व खनबाग परिसरामध्ये 15 CCTV कॅमेरे बसवले आहेत। त्याच धर्तीवर पुन्हा जनजागृती होणे आवश्यक आहे। जिल्हा नियोजन समितीने तात्काळ दर्जेदार कॅमेरे बसवावेत अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केली आहे।